रात्रीच्या जेवणानंतरचा शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय, 10 मिनिटाचा टायमिंग लावतोय. शतपावली का करायची? तर आपण रात्री जेवलो की लगेच एकाच ठिकाणी बसतोय, लगेच झोप सुंदर जातोय आणि त्याच्यामुळं आपलं वजन वाढतंय, फॅट सुटत्या, पोट सुटतंय, हे आपल्याला माहीतच नाही. आणि जरी माहीत असलं आपल्या हालचाली हळूहळू कमीत कमी व्हायला लागलेत. मग आपण काय करतोय? आहाराला दोष देतोय, जेवणाला दोष देतोय. मग जे कधी कधी लय वजन वाढलं, लयच पोट सुटलं की आपण जेवण पण कमी करतोय. तर हे चुकीचं आहे. त्याच्या आधी एक मिनिट सांगतो नवीन लोकांच्यासाठी. नवीन लोकांनी लक्ष द्या की हा व्हिडिओ दररोज बनवला जातो, फक्त आजच नाही. आणि त्याच्याबरोबर माहिती सांगितली जाते. म्हणजे एका शतपावलाच्या व्हिडिओनं तुमचं पोट किंवा वजन कमी होत नसतं. तर ह्या तुमच्या सवयीमुळं तुमच्या शरीरावरती एक्स्ट्रा वजन, एक्स्ट्रा फॅट वाढत नाही. लक्षात घ्या. आपला गोल काय असतो की आपण फक्त वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, एवढंच बघतो. पण ते वाढूच नये म्हणून सातत्य काय करायचं, ह्याची सवय लावायसाठी हे दररोजचे व्हिडिओ आहेत. मग नवीन एखाद्या लोकांना शंका पडू नये म्हणून सांगितलं. आता आपण मेन मुद्द्यावरती पळूया की तुम्ही सातत्याने हालचाल केल्या, तुम्ही जे काय पण खावा, साखर 100% पूर्ण बंद करायची गरज नाही. खावा पण प्रमाणात खावा. साखर खावा, तुम्हाला भात खावा, चपाती खावा, भाकरी खावा, पूर्ण बंद करायची गरज नाही. त्याचे फक्त सगळं प्रमाणात खायचं आहे. आणि त्याच्याबरोबर प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे. आता हे झालं भाकरी, चपाती, भात ह्याच्या संदर्भात. मी चहाबद्दल थोडं सांगतो. आता चहा प्यायचा आहे, प्या. थोडं साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा. दिवसात जर 5-6 कप चहा होत असेल तर त्याला कमीत कमी आणूया. 2 कप आणूया, सकाळी 1, सायंकाळी 1. ठीक आहे. सगळाच कायमचा बंद करायची गरज नाही. काय म्हणतो बघा, पूर्णपणे बंद करायची गरज नाही. पण त्याच्या अगोदर चहाचा 1 कप क्वालिटी चहा साखर टाकून मस्तपैकी दुधाचा पिऊ वाटतो की नाही? हा, प्यायच्या अगोदर फक्त 1 मिनिट काढायचा, थोड्या थोड्या हालचाली करायच्या. जसे आपले व्हिडिओ असतात 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, त्यातल्या कुठल्या पण तुम्ही ऍक्टिव्हिटी हालचाली करा. फक्त 1 मिनिट झाली. मग मस्तपैकी खुर्चीवर पायावर पाय टाकून किंवा तुमच्या जे काही घरात कोच असेल त्याच्यावरती बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घ्या. पण थोडासा नियम काय पाळायचा, त्याच्या अगोदर कॅलरीज बर्न करायच्या. 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट हालचाली करा. त्यानं काय होईल? जादू नाही होणार, पण कॅलरीज बर्न व्हायला चालू झालं ना. म्हणजे जे काय तुम्ही परत घेणार आहे त्याची ऑलरेडी आपण शरीरामध्ये इंधन जाळायची प्रोसेस केली. आणि नंतर आणखी काहीतरी थोडी ऍक्टिव्हिटी करा चहा पिऊन झाल्यानंतर. मग किती भारी होणार आहे बघा. इतकं भारी मस्त होणार आहे की लय भारी. मग ह्या सवय आपल्याला लागायला लागली. तुम्हाला कळतंय, खाण्याचा परिणाम शरीरावर होऊन देण्याच्या पेक्षा त्याला जाळायचं आहे. पण कशातनं? कॅलरीज बर्न करून, व्यायामाच्या किंवा हालचाली, शारीरिक हालचाली करून त्याच्यातून. मग आता ह्याच्यातून तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय ते परत हळूहळू अनुभव येईल. एका दिवसात लगेच नाही. आता मी सांगितलं म्हणून चहा प्यायच्या अगोदर जरा केलं, पुन्हा चहा प्यायला, पुन्हा जरा हालचाल केलं, परत लगेच मला विचारू नका काहीच कमी झालं नाही. तुम्हाला खाण्यापासून मी थांबा म्हटलेलं नाही. सवय बदलत जाऊया, काय होत नाही. फक्त पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे. फिटनेस आपल्याला चांगला ठेवायचा आहे. पोटावरती एवढा पण त्याग करायचा नाही की त्याला बिचारायला असं म्हणजे म्हणतो नाही तोड दाबून मारू नका त्याला. त्या पोटाचा त्याच्यावरती काय करायचं हे बघूया. त्याला पूर्ण काय पाळायला लागत नाही. फक्त पाळायला लागतो एक शब्द, म्हणजे प्रमाणात. चौरस आहार हवा आहे. म्हणजे तुम्हाला फॅट पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, कॅलरीज पाहिजेत. ह्याच्यात बरोबर मग आता आपल्याला प्रोटीन, फायबर अगोदर खायचं चालू करायचं आहे. त्या ताटामध्ये हे आलं पाहिजे. त्या जेवणाच्या वेळेला किंवा नाश्त्याच्या वेळेला हे आलं पाहिजे. मग तुम्हाला काय सगळंच खाल्लं तरी चालतंय, प्रमाणात. पण प्रमाणात. जेवणामध्ये आता आपण नॉनव्हेज खात असेल, आता प्रोटीन काय कशातून मिळतं ते सांगतो. चिकन, मासं, अंडी. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अगोदर आहे का, चिकन, मासं, अंडी. पण ह्याच्यात आपण काय चुकतंय? चिकन खाल्लं तर 4च फोडी, रस्सा मात्र 3-4 वाटी खाल्ल्या, पेल्या का कुस्करून खाल्लं हेच लक्षात येत नाही. पुन्हा म्हणतोय आपण माझं वजन चिकननं वाढतं. चिकननं नाही, त्या रश्श्यानं, त्या मसाल्यानं, त्या तेलावर रश्श्यावर असताना कट त्यानं वाढतं. काय वेळा चिकन आपण काय बोलतो, चिकन घेतो, चिकनमध्ये 4-5 फोडी असतात, त्याच्यामध्ये असं झणझणीत असं ग्रेव्ही असतंय, पीस शोधून सापडत नाहीत, पण त्याच्यामध्ये मसाला खतरनाक असतोय. त्याच्यावर मात्र आपण बोटांना कलर जाईपर्यंत ओढतोय आणि पुन्हा म्हणतोय माझं वजन काय कमी होत नाही. प्रोटीन त्या पीसमध्ये आहे, चिकन, मासं, अंडी. आता मग हे गणित कसं बसवायचं? तर कमीत कमी रस्सा, कमीत कमी मसाला.
ह्याच्याबरोबर भाकरी खावा, भात खावा, चपाती खावा, चालतंय. पण बऱ्याच वेळा मग काय म्हणतो आपण, मग बिर्याणी चालते का? हो, 100% बिर्याणी पण चालते. पण बिर्याणी कशी असते हो, 1 किलो 1.5 किलो सगळ्या कुटुंबाला भात बनवता आणि त्याच्यात मात्र पावशेर आणि लईतले अर्धा किलो चिकनच्या फोडी त्या पण सापडल्या तर मग भाताची क्वांटिटी पोटात जास्त गेली ना आपल्या, तर काय करायचं आपल्याला, 150 ग्रॅम म्हणजे त्याचं क्वांटिटी 100 ग्रॅम चिकनला 25 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. 100 ग्रॅम चिकनला मग ते प्रमाणात त्याला कसा बॅलन्स करता येईल कमी करा. जास्त हेवी राईस खात बसू नका. चिकन घ्या, राईस घ्या आणि त्याच्याबरोबर सॅलड घ्या. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर जे काय कच्चं खाता येईल ते हे त्याच्याबरोबर घ्यायचं आहे. म्हणजे फायबर झालं, प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज पण आल्या. हे गणित ठेवायचं लक्षात. आता मांसाहारी लोकांना बाजूला घेऊया आपण, आता शाकाहारी लोकांना घेऊया. शाकाहारी लोकांनी काय करायचं आहे, सगळी जेवढी काय आपल्याकडे कडधान्य आहेत, डाळी आहेत त्या, मग कडधान्यानं काय होतं सांगतो तुम्हाला. कडधान्यामध्ये 9 अमिनो ऍसिड कमी आहेत, म्हणजे पूर्ण प्रोटीन कडधान्यामध्ये होत नाही. पण त्याच्याबरोबर ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट्स खातो, मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, आपल्या भाषेतलं सगळं, त्यातलं सायन्समध्ये येऊ नका, आपल्या भाषेत चपाती, भाकरी, भात ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. मग हे आणि कडधान्य मिक्समध्ये खाल्लं की त्याच्याबरोबर त्याचं जे काही पूर्ण प्रोटीन बनतं ते ह्याच्यातून सगळ्या बॅलन्स बनतं. मग त्याच्यातल्या जे काही कमतरता आहेत, जे अमिनो ऍसिड कमी आहेत कडधान्यामध्ये, त्याचा बॅलन्स होतो आणि ते प्रोटीन तयार होतं. मग त्याच्याबरोबर आपण फायबर घ्यायचं, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर हे, त्याच्यामध्ये थोडासा चवीपुरता लिंबू पिळायचा आणि शक्य असेल तर थोडंसं तूप घेतलं तरी चालतं. पूर्वी बघा माणसं वरण, भात, तूप, लिंबू पिळून खायची. बघा त्याला पण काहीतरी आहे ना, सेमच आपण करू शकतो. पण आपलं आता उलटं होतंय, वरण कमी होतंय, भात जास्त होतोय. मग हे गणित जेव्हा तुम्हाला कळलं की प्रमाण कशाचं वाढवायचं, कशाच कमी करायचं आहे, झालं. इथंच सगळं तुमचं पोट कमी करायचं, वजन कमी करायचं, फिटनेस चांगला ठेवायचा, तुम्हाला तुमचं गणित सुटायला चालू होतंय. आता हे जेवणात झालं. मग तुम्ही 2 टाइम खाताय, 4 टाइम खाताय, 5 टाइम खाताय का दर 2-2.5 तासांनी खाताय, हा तुमच्या बॉडीशी संलग्नित विषय आहे. तुमच्या बॉडीला काय सूट होतंय ते तुम्ही करून खाऊ शकता. फक्त गणित एकच आहे, मसल लॉस होऊ नये म्हणून प्रोटीन खूप गरजेचं आहे. मसल लॉस होऊ नये म्हणून. मसल म्हणजे बॉडी बिल्डरचा मसल का? नाही, अजिबात काय संबंध नाही. बॉडी बिल्डरच्या मसलचा संबंध नाही या ठिकाणी. आपल्या हाडापासून जो मांसल भाग आहे त्याची स्ट्रेंथ वाढली पाहिजे. कारण जसं जसं बघा आपल्या 4थी-5वीच्या पुस्तकापासून पहिल्यापासून आपण शिकत आलोय, हाडं ठिसूळ बनण्याची कारणं, प्रथिनांचा म्हणजे काय त्याचा रोल असतो, त्यावेळेसपासून आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. प्रथिनांचं कार्य म्हणजे तुमची हाडं ठिसूळ होऊ नयेत म्हणून काय करायचं, मग त्या मसलची ताकद वाढली पाहिजे, स्नायूंची ताकद वाढली पाहिजे. त्याच्यासाठी काम मसल बिल्डचं काम करतं प्रोटीन. म्हणजे प्रोटीन फक्त बॉडी बिल्डरवाल्यांना खायचं असं नाही. मग मी घरातलं सांगतोय, हे बाकीचं नाही. बॉडी बिल्डर प्रोटीन पण खातात आणि त्यांना स्टेज शो करायचा असतो, त्यामुळे त्यांना थोडंसं बाहेरचं वेगळं पण घ्यावं लागतं. तो त्यांचा प्रश्न आहे, त्या विषयावरती आपल्याला इथं बोलायचं नाही. पण ते नावं तुम्ही प्रोटीनला नावं ठेवत बसू नका. प्रोटीन काय आहे ते समजून घ्या. प्रोटीन गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, ChatGPTला सर्च करा, जेमिनीला सर्च करा. जे काही AI चे टूल्स आहेत त्याच्यावरती प्रोटीन काय काम करतं, प्रोटीन कशासाठी उपयोगी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुमच्या डोक्यात प्रोटीनची माहिती कळत नाही तोपर्यंत तुम्हाला वजन कमी करायला, पोट कमी करायला, फॅट कमी करायला लक्षात येणार नाही. मग तुमच्यापाशी सगळेजण गोळा होतील आणि तुम्हाला म्हणतील तुमचं वजन लय वाढलंय, तुम्ही हे खावा ते खावा, हे खाल्लंच पाहिजे तर होणार. असं काही नाही. तुम्हाला घरच्या आहारातून 1 नंबर रिझल्ट येतो. हे अशा दररोज आपण माहिती सांगतो. ह्या माहितीसाठी फक्त सगळं घरातले कुटुंब एकत्र या, शतपावली एकत्रित्या करा, एकत्रित्या कुटुंब येईल तुमचं. नुसतं एकत्रित येईल नाही, सगळ्यांचे मोबाईल, जे एकच मोबाईल लावा. मी म्हणतोय म्हणून लावाय असेल तर लावा, लावलंच पाहिजे असं काही कुणाला कंपल्शन नाही. पण सगळ्या कुटुंबाचं जर आरोग्य चांगलं जपत असेल, चांगलं राहत असेल तर तुम्हाला हे करायला काय अडचण आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय तुम्हाला कुठं वेगळा धाबडधिंगाणा घातला का नाही, ह्याच्यामुळे माहिती पण कळेल. आपल्या मुलांना पण सोबत घ्या, सगळ्या घरातल्या महिला भगिनींना घ्या, सगळ्यांनी एकत्र या. बघा स्मार्ट टीव्ही असेल तर स्मार्ट टीव्हीवरती लावा, सगळ्यांनी 10 मिनिटं वेळ काढा, एकत्रित चाला, एकमेकाच्या हातात हात द्या.
ती फ्रिक्वेन्सी तुमच्यात पाहून सगळ्यांचं हेल्दी राहण्याचं अफर्मेशन होईल, फ्रिक्वेन्सी एकत्र येईल. पण द्या, वेळ द्या स्वतःला, कुटुंबाला त्या निमित्तानं तरी वेळ द्या. रात्रीचं जेवण सोबत एकत्र करा सगळ्या कुटुंबानं. तर आपला हा 10 मिनिटाचा आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही हळूहळू, आता बरेच जणांचं कमेंट बघतोय, बऱ्याच जणांचे व्ह्यूज बघतोय, फॉलोअर्स बघतोय, की म्हणजे तुम्ही फॉलो करताय म्हणजे तुम्ही व्यायामाला सुरुवात केली. ह्याच्यातून हे तर लक्षात येतंय तुम्हाला कुठं काय अडचण पडेल तिथं मी आहेच. आणि दुसरी गोष्ट, अजून मोठा व्हिडिओ आपल्याला जर इथं अपलोड करता येत नाही, बघितलंच विषय बऱ्याच वेळा, त्यासाठी आपण एक रॉयल फिट नावाचं ॲप्लिकेशन केलंय ऑनलाईन बॅच घ्यायला. सकाळी 5:15ला उद्यापासून बॅच चालू होते. रॉयल फिट नावाचं, तर त्याची फी 10 रुपये दिवसाची असेल. त्या पैशासाठी आपण ऑनलाईन चालू केलेलं नाही. ज्यांना मोठा व्यायाम करायचा आहे म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये, त्यांनी तिथं जॉईन व्हा. तुम्ही जॉईन झालात तरी पण आणि नाही झालात तरी पण हे व्हिडिओ असणारच आहेत. ह्या व्हिडिओला कुठेही खंड नसेल. हे व्हिडिओ दररोजचे तुम्हाला मिळणारच आहेत. पण त्यासोबत जर करायचं असेल तर, आणि किती रुपये, 1 कप चहाची 10 रुपये किंमत आहे. ती पण त्या ॲप्लिकेशनच्या जे काही मेंटेनन्स असेल त्याच्यासाठी आहे. आणि सगळ्याच गोष्टी म्हणतात ना, आपण मोफतच ठेवणार होतो की फुकटची किंमत नसते असं बऱ्याच जणांनी सांगितलं किंवा आहे आपण ऐकतोय म्हणून 10 रुपये नाम मात्र ठेवलेत 1 कप चहाचे. तेही त्या ज्या दिवशी तुम्हाला जॉईन व्हायचं त्या दिवशी भरा, असं अन्यथा काय हे नाही. आणि अजून ते काम चालू असल्यामुळं काय तर थोड्याशा तांत्रिकदृष्ट्या अडचणी येतात, त्या पण सॉल्व्ह केल्या जातील. समजून घ्या फक्त. पण हे व्हिडिओ आहेतच. तो व्यायाम जर केला तुम्ही तरी पण दिवसभरातल्या लहान लहान ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत दर 1 तासानंतरच्या, अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.